पहा, कोल्हापूरमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये ज्या गोष्टी त्यांनी थांबवल्या त्या सगळ्या आम्ही आता पूर्ण करायला सुरू केलेल्या आहेत. दोनच उदाहरणं मी आपल्याला चांगली देईन की बास्केट ब्रिज हा 2017 साली मी पूर्ण केला होता. त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी टिंगल-टवाळी केलेली होती. त्यांनी सांगितलं होतं कुठं हा बास्केट ब्रिज, हवेतला ब्रिज आहे, अशा बास्केट ब्रिजची कल्पनाच नाही आहे. परंतु तो मंजूर होता, तो रद्द करण्याचं पाप यांनी केलेलं होतं. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीशी असल्यामुळे पुन्हा एकदा मी राज्यसभेवर गेलो आणि आता तो बास्केट ब्रिज मंजूर झाला. त्यांनी कालच्या प्रेसमध्ये अशी टीका केली की 170 कोटीचा ब्रिज 1040 कोटी कसा झाला. तर एवढं अज्ञान त्या माणसाचं आहे, म्हणजे बालबुद्धीच त्यांना म्हणावं लागेल की आता 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर, पूर्वी फक्त ब्रिज आपण नदीवर बनवणार होतो, परंतु आता नवीन जो प्लॅन बनवला आहे तो कोल्हापूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिरोलीपासून 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर होणार आहे आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज इन्क्लूड केला. या 4.25 किलोमीटरचा खर्च आणि कागलमध्ये 1 किलोमीटरचा फ्लायओव्हर असा मिळून तो 1040 कोटी रुपयाचा बास्केट ब्रिज मंजूर झाला. हे काम या वर्षामध्ये झालेलं आहे, आत्ता टेंडर झालेलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून कन्व्हेन्शन सेंटर, ते कन्व्हेन्शन सेंटर 300 कोटीचं त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याचं DPR झालेलं आहे, ते काम सुद्धा मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहराअंतर्गत शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा फ्लायओव्हरचं टेंडर सुद्धा पेपरला आलेलं आहे. कन्सल्टन्सीचं टेंडर निघालेलं आहे. तर ते टेंडर झाल्यानंतर त्याचे डिझाईन ड्रॉइंग बनवले जातील आणि ते काम पूर्ण केलं जाईल. शहराअंतर्गत रस्त्यांसाठी राजेश क्षीरसागर साहेबांनी जवळजवळ 100 करोड रुपये आणलेले आहेत. काय झालं जर तुम्ही विचारला तर लिस्ट एंडलेस आहे. अनेक कामं झालेले आहेत. केशवराव भोसलेसाठी मोठा निधी आलेला आहे, त्याचं काम आता पूर्णत्वास यायला लागलेलं आहे. ही कोल्हापूरकरांची मागणी होती. रंकाळाचं तुम्ही सौंदर्य बघा, हे 1 वर्षातलं काम आहे. रंकाळा जसा मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणलं जातं त्या पद्धतीचा रंकाळा सुशोभित झालेला आहे. रंकाळ्यामध्ये खूप असा सुंदर नागपूर स्तरावरचा फाउंटन त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक पद्धतीची कामं झालेली आहेत, ती त्यांना दिसणार नाहीत, कारण कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतंय, तसं त्यांना ते दिसतंय असं मला वाटतं. संभाजीनगर जे बस स्थानक आहे ते पूर्ण झालेलं आहे, मात्र उद्घाटन करण्यासाठी सत्ताधारी जे आहेत त्यांना वेळ नाही. यापुढे काय विकास? पहा, संभाजीनगरचं बस स्टँड पूर्ण झालेलं आहे, आधुनिक पद्धतीचं झालेलं आहे आणि कार्यान्वित आहे. उद्घाटन आज होईल नाही तर उद्या होईल, त्याच्याशी काय घेणं देणं आहे. उद्घाटन झालं नाही म्हणून बस स्टँड बंद केलेला आहे का? बस सेवा चालू आहे, लोकांची सेवा चालू आहे. मोठ्या कोणाच्या नेत्यांच्या हस्ते, केंद्रीय किंवा राज्यमंत्र्यांच्या हस्ते वेगवेगळी जी कामं पूर्ण झालेले आहेत. पोलीस क्वार्टरचं काम पूर्ण झालेलं आहे, अनेक कामं झालेले आहेत. उद्घाटनासाठी कोणतरी वरिष्ठ नेते आले पाहिजे, ज्यांनी निधी दिला, यासाठी ते काम पेंडिंग आहे. वेळ नाही अशातला भाग नाही आहे. हा जो जाहीरनामा हास्यास्पद आहे, मी एवढ्यासाठीच म्हटलं होतं की लोकसभेच्या वेळेस सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा एक जाहीरनामा प्रचलित केला होता. एकही त्यातलं काम ते पूर्ण करू शकलेले नाहीत किंवा सुरुवात सुद्धा करू शकलेली नाही. तुम्ही त्यावेळेचा जाहीरनामा बघा आणि या जाहीरनाम्याशी कम्पेअर करा. लोकसभेच्या आधी त्यांनी जी आश्वासनं दिली होती, आता काँग्रेसचे खासदार झाले, परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत. हे सगळे कोल्हापूरचे लोक जाणते. नाही, नेमकं खासदार करू शकले नाहीत का काँग्रेसचे नेते आमदार करू शकले नाहीत? काँग्रेसचे नेते आमदार यांनी तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः आहेत, कारण फेक नरेटिव्हचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर त्यांना ओळखलं जातंय, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. महापालिकेचे रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषदेला खूप मोठ्या प्रमाणावरती मुलाखती होत आहेत. काल देखील झाल्यात, आज देखील दुसरा टप्पा होतो. कसं पाहता, कारण खूप मोठी संख्या आहे. महापालिकेच्या निवडणुका त्या अंतिम चरणमध्ये आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा 1-2 दिवसामध्ये घोषित होण्याची शक्यता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची आमची जी एक प्रचलित प्रथा आहे की इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत. आमचे जिल्हा अध्यक्षांनी सगळे आमचे सचिव वगैरे या मंडळी कामात आहेत आणि त्या लोकांच्या आता जवळजवळ 10-12 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मुलाखती 3 दिवस, काल, आज आणि उद्या आम्ही ठेवलेले आहेत. 650हून अधिक लोक इच्छुक आज आमच्याकडे आहेत. महायुतीचा बोलबाला संबंध राज्यभर आहे. महायुतीकडे लोक आकर्षित होत आहेत. महायुतीमध्ये मोठ्या संख्येनं लोक येत आहेत आणि त्यामुळे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. सगळे ताकदवान लोक आहेत. त्यांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही मुलाखत झाल्यानंतर ह्या सगळ्या याद्या, ही सगळी नावं आम्ही प्रदेश स्तरावर पाठवून तिथून त्याच्या नावांची निश्चिती होऊन मग या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारांच्या सगळ्या अशाच मुलाखती घेतल्या गेल्या. एक निष्ठावंतांना दावलं गेलं मोठ्या प्रमाणात. महापालिकेच्या वेळेस सुद्धा आमच्याकडे 350हून अधिक लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या आणि निष्ठावंतांनाच आम्ही उमेदवारी दिलेल्या आहेत. क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी असं झालंय की महायुतीच्या या सगळ्या गठबंधनामुळे आम्हाला एका दुसरे उमेदवार तिकडे जावे लागले, त्यांच्या विचाराचे 1-2 उमेदवार आमच्याकडे घ्यावे लागले.
असं झालेलं आहे. कुणावर अन्याय करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. काही लोकांना थांबावं लागलं, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे.